नमस्कार, मी अश्विनी. आज मी आली आहे स्वामी समर्थ सेवा कार्यालय नागपूर येथे. हे कार्यालय चालवतात मेघा मातुरकर मॅडम आणि त्यांना स्वामींचे खूप काही अनुभव आले आहेत. त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी जिथे जिथे ज्यांनाही मार्गदर्शन केले तिथे त्यांनी सर्वांना स्वामींच्याच हिशोबाने मार्गदर्शन केलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत मी आतापर्यंत जी पण काही चर्चा केली त्याच्यातून मला असं निष्कर्षात आलं की त्यांची अनुभव कथनाची एक मालिका आपण सुरू करावी. सो त्या संदर्भात आता आपण आजपासून त्यांच्या अनुभव कथनाची मालिका सुरू करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना प्रश्न विचारू इच्छिते की मेघाताई, तुमची आणि स्वामींची पहिली भेट कशी झाली असेल ती थोडासा आम्हाला सांगाल बरं का? श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट खूप जुनी आहे. बरं. कमीत कमी तरी 17-18 वर्षाच्या अगोदरची आहे. बापरे. कोराडी रोड कडील एका दर्गामध्ये मी दर्शनाला गेली होती. तिथे मला दर्गाच्या आत चादर चढवतो तिथे भिंतीवर फोटोमध्ये ताजुद्दीन बाबा, गजानन महाराज आणि स्वामींचा फोटो दिसला. इव्हन बाहेरच्या भिंतीवर सुद्धा एका मोठ्या फ्रेम मध्ये साईबाबा, गजानन महाराज, स्वामी, ताजुद्दीन बाबा असा फोटो दिसला. मी पाहून आश्चर्यचकित झाली. त्यावेळी मला साईबाबा, गजानन महाराज हे माहिती होते, पण स्वामींना पाहून माझ्या मनात एकच प्रश्न आला की हे साधू महाराज कोण? कारण लहानपणापासून त्यांना बघितले नव्हते आणि नावही ऐकले नव्हते. एकच प्रश्न डोक्यात फिरत होता, तो की साधू महाराज कोण आहे? तो एक प्रश्न घेऊन मी एका रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करण्यासाठी गेली. जरा माइंड डायव्हर्ट होणारच तेव्हाच पुन्हा तो साधू महाराजांचा फोटो समोरच दिसला. पुन्हा तोच प्रश्न पडला, पण जाऊन कोणाला विचारावे हे कोण हे सुचले नाही. ही माझी आणि स्वामींची पहिली भेट. जेव्हा मी त्यांना प्रथमतः पाहिले, पण मला त्या क्षणी असे वाटले की ते जिवंत आहे, मला स्वतःकडे ओढत आहे आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर तिथेच मिळतील. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. माझे मार्ग सुखकर होत होते, प्रश्न सुटत होते, कामे मार्गी लागत होते. या पद्धतीने माझी आणि स्वामींची पहिली भेट झाली आहे. वा वा, खूप सुंदर, खूपच सुंदर. आता आपण उद्या नवीन एका प्रश्नासोबत भेटूया ताई. हो, नक्की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.